7 गोष्टी ज्या तुम्हाला फ्री होण्यासाठी मदत करतील, मोकळं करतील, टेन्शन फ्री करतील. जीवनामध्ये काही घटना अशा घडतात ज्या आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील देखील निश्चितपणे सकारात्मक बदल घडून येतील. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटते की कदाचित ही गोष्ट मला अगोदरच माहीत असती तर. आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि मानसन्मान दोन्ही गमावून बसतो. तुमच्या स्वभावताली सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील तर त्यात तुम्ही लक्षात ठेवायला हव्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा गैरफायदा घेऊन जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी. तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी. भेकड माणसाला कोणीही धाकात ठेवू शकतो, परंतु गंभीर आणि धीट माणसाला बोलण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतात. त्यामुळे आपण इतकं हुशार, चलाक आणि धीट असायला हवं की कोणीही आपला फायदा घेता कामा नये. नंबर 2, इतकेही गोड बोलू नका की लोकांना वाटेल की तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढे झुकावे जेवढी गरज असेल. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणे आपल्याला निर्बल बनवते. एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. त्यासाठी त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. स्वतंत्र राहायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. कधीही कोणाच्या मानसिक, शारीरिक आणि इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये अडकू नये. कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांपासून देखील सावध राहावे. नंबर 3, आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नका. जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो. जीवनात अनपेक्षितपणे घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. आणि या बाबतीत लोकांचं म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील, परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरवसा देता येत नाही. कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही. या पृथ्वीतलावर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस. म्हणून सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा एक नियम आहे. नेहमी लक्षात ठेवा, अपेक्षा कमी तर दुःख कमी, अपेक्षा जास्त तर दुःख देखील जास्त. नंबर 4, दान करताना आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच करायला हवं. कारण दान करण्याची दानत तर आपल्याला हवी, पण तेवढी ऐपतही असायला हवी. केवळ आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका. आपल्याजवळ काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचं? आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल, दान केल्याने कुटुंबाची हानी होणार असेल तर अशा दानाला काहीही अर्थ उरत नाही. नंबर 5, जीवनामध्ये मित्र असेच बनवायचे आयुष्यभर आपल्या सोबत असतील. सुखामध्ये दुःखामध्ये देखील आपली साथ देतील. असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, चांगली मूल्य देतील. त्यांच्यासोबत राहून आपलाही मानसन्मान वाढेल आणि आपलीही किंमत वाढेल. आयुष्यात चांगली माणसं भेटत असतील तरच त्यांना मित्र बनवा, अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं. चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो. चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो. या उलट वाईट मित्र असेल तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आपला सुखी संसार वाईट मित्रामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. व्यसनी मित्रांच्या सहवासात राहूनही आपण व्यसनी बनू शकतो. जसे चोराच्या सहवासात राहिल्याने चोर बनू शकतो, अगदी तसेच. नंबर 6, आपल्या कमतरता कोणालाही सांगू नये. तसेच घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील करू नये. आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक आपल्याला जास्त भेटतील
आणि वेळ काळ बघून घाव घालतील. आपल्या कमकुवत बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, परंतु त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं. गेलेल्या वेळेची चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधपणे सामोरे जा आणि जपून वागा. चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका, किंवा आपल्या चुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडे घ्या. पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते. पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. इतकेच नाही तर आपल्या हातून घडणाऱ्या चुका देखील सुधारता येतील. नंबर 7, जीवनामध्ये 3 गोष्टी घेण्या अगोदर किंवा उचलण्या अगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. या 3 गोष्टी म्हणजे कदम, कलम आणि कसम. आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो. अशा वेळेस नीट विचार करावा, कारण एकदा उचललेलं पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. आपण जर याच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही. समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमी जपून पाऊल टाका. दुसरी गोष्ट म्हणजे कलम. याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट, एखादा विचार एखाद्या व्यक्तीचं आयुष्य घडवू शकतो किंवा बर्बाद देखील करू शकतो. लेखणीमध्ये इतकी ताकद असते, म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा. तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ. शपथ देताना किंवा वचन देताना विचार करायला हवा. आपण एकदा वचनात अडकलो की पुन्हा सुटका होणे शक्य नाही. वचन पाळता येणार नसेल तर उगाच देऊ नये. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या वचनाची काहीही किंमत राहत नाही. एखादी शपथ घेताना, वचन देताना एखादा व्यक्ती एकनिष्ठ असणारा असेल तर अशा वेळेस त्याने घेतलेला शब्द त्याच्यामध्ये तो अडकून राहतो. म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे. या 3 गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारी सुद्धा राजा बनू शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजाचा देखील रंक होऊ शकेल. म्हणून या 3ही गोष्टी विचारपूर्वक कराव्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारासहित.